फाडकाचं चालू केलं. ते पण शनिवार रविवार सुट्टी दिवशी केलं. अजून आता 6-7 महिने झाले. 6-7 महिने. हां. ते आपण यावर तुम्ही त्याला यावर चालवत आहे ना तरी सत्व गांभीर्य विषय. आज मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या एका आंदोलनाला भेट दिली आणि या आंदोलनाचा विषय आहे की अत्यंत मेहनतीनं आणि कष्टानं स्वतःचं आयुष्यमान जगवणाऱ्या दलित वस्तीतील माझे बांधव यांची घरं महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून पाडण्यात आलेली आहे. मी या निमित्तानं इथल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला आव्हान करतो, विनंती करतो की अशा पद्धतीचा हा व्यवहार हा मानवतेला काळिंबा फासणारा आहे. ही घरं ज्या वेळेला पाडली गेली त्यावेळेला ही घरं मोठ्या कष्टातून उभारली गेलेली आहेत. या घरामध्ये एका 2 व्यक्तींचा एक संसार उभा राहिलेला आहे. त्यांची छोटीशी मुलं त्या घरामध्ये वावरत आहेत, जगत आहेत आणि या जगामध्ये मोठं होण्याचं स्वप्न पाहत आहेत. अशा या स्वप्नाचा चुराडा होऊ नये याची इथल्या स्थानिक प्रशासनाने दखल घ्यावी, नोंद घ्यावी आणि तशा स्वरूपाची दया माया यांच्यावर दाखवावी असं मी त्यांना विनंती करतो. मी आज पहिल्यांदा म्हणजे या सकाळी सोलापूरमध्ये आलो आणि मला या विषयाच्या संदर्भाने काही माहिती नव्हती, पण सकाळीच माननीय महापौर यांनी मला बोलवून माझा सन्मान पण केला होता. त्या बैठकीमध्ये मला हा विषय मांडता आला असता, पण मी आता या मिळालेल्या माहितीच्या नुसार मी माननीय महापौर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करीन आणि या गोरगरीब समाज बांधवांचा प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेन. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू, त्यांचे वंश सचिनभाऊ साठे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आणि भाऊने असं आश्वासन दिलं की मी प्रशासनाला माझ्या स्तरावर जे काय मांडता येईल, जे काय हे आपल्या समाजातील ज्यांची घरं पाडण्यात आले, ज्यांना बेघर करण्यात आलं, त्यांना महानगरपालिका महापौर असतील व इतर सोलापूर महानगरपालिका आयुक्त असतील यांच्याशी चर्चा करून मी काहीतरी प्रयत्न करेन आणि आम्हाला भाऊकडून अशी अपेक्षा आहे, नक्कीच 100% न्याय मिळेल. आणि आज या ठिकाणी ज्या महापालिकेनं आमचे घरं उद्ध्वस्त केले त्या महापालिकेचे खरोखर या ठिकाणी ठराव हा बोगस ठराव आहे. हा शासकीय सुट्टी असताना म्हणजे शनिवार रविवार हा ठराव मंजूर करण्यात आला आणि त्या ठिकाणी एक खाजगी व्यवसायासाठी म्हणजे आपण या देशात राहतो, ह्या देशामध्ये वस्त्र, निवारा, अन्न हा मूलभूत गरजा आहे लोकांच्या. ते बेघर करून पार्किंगसाठी जागा देणं महत्त्वाचे नव्हती. त्यांना महसूल हवा असेल तर आम्ही महसूल देण्याला तयार होतो. त्यांनी सोलापूर महानगरपालिकेनं खरोखर आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि मी या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका आयुक्त असतील, सोलापूर जिल्हाधिकारी असतील यांना विनंती करतो आहे की आम्ही 5 दिवसापासून आमचा हा लढा सुरू आहे. हा लढा तीव्र होईल. आमच्या समाजाचे नेते मंडळी या ठिकाणी वरिष्ठ नेते लोक सर्व येत चालल्यात. हा लढा तीव्र होण्यापेक्षा आम्ही मागतोय तरी काय, आम्हाला निवारा द्या. तर आपण आमचा विचार करावा. गोरगरीब लोक आहेत, कष्टकरी लोक आहेत, दलित समाजातील लोक आहेत, लहान लहान मुलं आहेत, पावसाचा दिवस आहे, तर आमचा विचार करावा. अन्यायदा आम्ही सर्व आमच्या समाजातील वरिष्ठ नेत्यांना घेऊन, वरिष्ठ लोकांना घेऊन या ठिकाणी एक मोठा भव्य असा मोर्चा आम्ही लवकरच आयोजित करणार.